जय हरी नारद महर्षी नारद म्हणले लक्षात आलं कथा हा म्हणजे तुमच्या शापामुळे नारद महर्षी आम्हाला असं पटकन फिरवलं काही म्हणजे नारद म्हणजे सॉरी एकदा म्हणून सॉरी सॉरी बरं ठीक आहे पर्वताकडे गेले आणि ते गेल्याबरोबर काय झालं की त्या पर्वतावर वाणीचा भाऊ सुग्रीव वाणीच्या भीतीने बसला त्या दोघांना या दोघांकडे पाहिलं घाबरून गेला अरे हनुमानजी मला भीती वाटते बाबा मला मारण्याकरता 2 राजकुमार पाठवले का काय हनुमंता मला लवकर सांग वाणीचे जर माणसं असतील तर मी तपवतो हनुमानजी म्हणजे जितेंद्रिय वरिष्ठ मातृत्व बलधामं हिमशैलावधेयं ललितकशामं ज्ञानी नामगर्गण्यं ज्ञानी नामगर्गण्यं हनुमंताने काय केलं की ब्राह्मणाचं रूप घेतलं विप्ररूपधरी कपितः गयम् रूपधरी कहित मातनाय पूजतस भयम् हनुमानजी नमस्कार कोण आहे तुम्ही एक जण काळा आहे एक जण गोरा आहे एक जण श्यामल आहे ऐकणे आपली मूर्ती आपण दररोज पाहतो अशी मूर्ती रामाची मूर्ती श्यामल आणि लक्ष्मणजीची मूर्ती कोण आहेत तुम्ही गोरावर काला आपका परिचय भगवंतांनी फार सुंदर परिचय कौशलेश दशरथ के जाई हमके को वचन मही बना कौशलेश अयोध्येच्या राजा दशरथाच्या आम्ही 2 मुलं आमचं नाव माझं नाव राम आहे हा जो गोरा दिसतो हा लक्ष्मण आहे आमच्या बरोबर एक स्त्री होती आणि तिला रावणाने दिला असा मला जटाई म्हणून पत्ता मिळाला ब्राह्मण बुवा आमचा परिचय तुम्ही विचारता तुमचा परिचय नाही का सांगायचा हनुमानजीने हात जोडले भगवान माझा परिचय मी तुम्हाला काय चला सुग्रीवाकडे चला त्याला तुमचं दर्शन होईल रामाने सांगितलं तो मम प्रिय भरत ही समभा लक्ष्मणला 14 वर्ष मी सेवा करतो आणि हे ब्राह्मण पुढे 2 मिनिटात आलं मला तुमच्यापेक्षा सगळ्यापेक्षा तो श्रेष्ठ लक्ष्मण म्हणाले बाबा मला पर्वत चढता येत नाही आम्ही थकलो तुम्ही म्हणजे चढूच नका दोघाला खांद्यावर घेतलं सुग्रीवाजवळ नेलं सुग्रीवा घाबरू नको अरे तुम उठून काल सुग्रीवाई किणा राम मिलाय राजपदीना घाबरू नको म्हणजे सुग्रीवाला रामाचं दर्शन करून दिलं सुग्रीवाला सांगितलं माझा भाऊ वाली यानं माझ्यावर अत्याचार केला माझं राज्य घेतलं माझ्या बायकोला पळवलं काही काळजी करू नको म्हणजे वाली बरोबर युद्ध केलं वालीचा उद्धार केला तारेने शोक केला जरा फ्लाइंग विजिट आपली तारेने शोक केला तिला शांत केलं रामप्रभूने सुग्रीवाला गाडीवर बसवलं वालीचा मुलगा अंगदला युवराज केला पावसाळा सुरू झाला प्रवास थांबला आणि याच्यामध्ये सुग्रीव रामाचे उपकार विसरून गेले लक्ष्मणला राग आला हनुमानजीने सावध केलं म्हणजे मूर्खा तुला काही वाटतं का तुझी बायको तुला मिळवून दिली राज्य मिळवून दिलं आणि तू त्या रामाचं कार्य विसरलंस लगेच सुरुवात झाली सगळे वाणार असून एका ठिकाणी गोळा केले आणि सगळेचे सगळे
4 तुकड्या केल्या, एक पूर्वेकडे, एक पश्चिमेकडे, एक उत्तरेकडे, एक दक्षिणेकडे पाठवली. दक्षिणेकडच्या टोळीमध्ये अंगद होते, हनुमानजी होते, जामवंत होते. भगवान परमात्माने हनुमंताजवळ आपली मुद्रिका दिली. प्रभू मुद्रिका मेरी मुख माही जर दिलांगी गे अचल जना. पाणी प्यायला नाही म्हणून एका गुहेत गेले. गुहेत एक योगिनी होती. तिने सांगितलं मला रामाचं दर्शन करून द्या, मी तुम्हाला सीतेचा शोध सांगते. डोळे झाका, गुहेच्या बाहेर जा. गुहेच्या बाहेर आले. नेमका मोठाच्या मोठा समुद्र होता. आता काय करायचं, इथून पुढे काय करायचं. इतक्या तिथं संपाती जटायूचा भाऊ तिथं बसला होता. त्याने मला वादनाची आज बेजमानी खायला मिळणार. आणि त्या जटायू बाहेर आला.